सदोष तलाठी भरती प्रक्रियेची एसआयटी अथवा सीबीआय मार्फत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शासनाच्या सर्व विभागांच्या रिक्त जागा भरून बेरोजगार युवकांना न्याय द्यावा अशी मागणी आम आदमी पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष रतन पाटील यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी बोलताना आम आदमी पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष रतन पाटील म्हणाले, आज आम आदमी पार्टीच्या वतीनं संपूर्ण राज्यात तसेच सातारा जिल्ह्यात बेरोजगार आक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आले। गेल्या काही दिवसांपूर्वी तलाठी भरतीचा निकाल लागला। हा निकाल पूर्णपणे सदोष आहे। या निकालामध्ये खूप मोठे घोटाळे झालेत, तसेच पेपर फुटलेले आहेत। याचबरोबर पैसे घेऊन योग्यता नसलेल्या उमेदवारांना उत्तीर्ण घोषित केले। या सर्व प्रक्रियेबाबत आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करतो। या भरती प्रक्रियेची एसआयटी अथवा सीबीआय मार्फत त्यांची चौकशी करण्यात यावी, तसेच यात दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी आमची मागणी आहे। पुढे बोलताना ते म्हणाले, खरे तर ही भरती प्रक्रिया लोकसेवा आयोगाकडून होणं अपेक्षित होतं, मात्र तसे न होता शासनाने खासगी कंपन्यांना या भरती प्रक्रियेचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय। हे पूर्णपणे चुकीचे। बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी रिक्त जागांवर त्वरित भरती करण्यात यावी। याचबरोबर तलाठी भरती प्रक्रियेला अन्य राज्यात केवळ 100 रुपये फी असताना महाराष्ट्रात मात्र 1000 रुपये फी ठेवली गेली आहे। ही पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला लाजिरवाणी बाब आहे असंही ते म्हणाले। निवेदनावर सातारा जिल्हा उपाध्यक्ष रतन पाटील, तुषार सोनमळे जाधव, शहराध्यक्ष सयाजी पाटील, सचिव निवृत्ती शिंदे यांच्या सह्या आहेत। मी रतन पाटील, आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सातारा। आज आम आदमी पार्टीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये बेरोजगार आक्रोश आंदोलन आयोजित केलेलं आहे। त्याचं कारण असं की गेल्या अर्धा दिवसापूर्वी तलाठी भरतीचा निकाल लागला आणि हा निकाल पूर्ण सदोष आहे। याच्यामध्ये खूप मोठे घोटाळे झालेले आहेत, पेपर फुटलेले आहेत। त्याचप्रमाणे काही लाख रुपये घेऊन सुद्धा ज्यांच्या योग्यता नसताना सुद्धा त्यांना उत्तीर्ण घोषित केलेलं आहे। आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेवर आम आदमी पार्टीच्या वतीनं आम्ही निषेध व्यक्त करतो। एसआयटी स्थापन करावी या भरती प्रक्रियेवर किंवा सीबीआयची प्रक्रिया चालू करावी आणि यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे। महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून सुद्धा या भरती प्रक्रियेसाठी एक वेगळं प्रक्रिया आहे, वेगळा विभाग आहे, लोकसेवा आयोग म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोग। त्याच्या मार्फत ही प्रक्रिया होणे अपेक्षित होतं। सर्व मुलांची सुद्धा अपेक्षा तीच होती। असं असताना सुद्धा महाराष्ट्र शासनानं खासगी 2 कंपन्यांना त्याचं कंत्राट दिलं भरती प्रक्रियेचं, हे पूर्ण चुकीचं आहे। अनेक राज्यामध्ये सुमारे बिहार आपण थोडंसं मागासलेलं राज्य म्हणतो, तिथं 2.5 लाख शिक्षकांची भरती शासनामार्फत केली जाते आणि महाराष्ट्र आपण पुरोगामी म्हणतो आणि 30,000 विद्यार्थ्यांची भरती प्रक्रिया एखाद्या खाजगी कंपनीकडे दिली जाते। हे अत्यंत लाजिरवाणी आणि सदोष आहे आणि म्हणून या सर्व प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी। बेरोजगारांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या जेवढे विभाग आहेत, जेवढ्या रिक्त जागा आहेत त्या तातडीनं भराव्यात आणि बेरोजगारांना न्याय द्यावा अशा प्रकारची आम्ही यावेळी मागणी करत आहोत। तसेच आता तलाठी भरती प्रक्रियेला 1000 रुपये फी ठेवलेली आहे। अनेक राज्यामध्ये अशा प्रकारची फी केवळ 100 रुपये असताना महाराष्ट्रासारखा पुरोगामी राज्य 1000 रुपये या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांच्याकडून भरती प्रक्रियेमध्ये किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी घेतली जाते। हे अत्यंत अन्याय आहे, हे रद्द व्हावं। अशा प्रकारच्या सर्व मागण्या शासनानं मान्य कराव्यात एवढीच आमची अपेक्षा आहे।